दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार असल्याचं कळतंय आणि संक्रांती आधी एकत्र 3000 रुपये दिले जाणार असल्याचंही कळतंय। या आधी सुद्धा सरकारने आपण पाहिलेलं होतं भाऊबीजेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार असल्याचं कळतंय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3000 रुपये जमा होणार अशी माहिती आहे। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडून। तर आपण बघतोय या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आहे तो संक्रांती आधी मिळणार असल्याचं कळतंय। सविस्तर माहिती या संदर्भात संक्रांती आधी 3000 रुपये मिळणार असल्याचं कळतंय। आपल्या प्रतिनिधींसोबत आपला काही संपर्क तुटलेला आहे तांत्रिक कारणामुळे, मात्र आपण बघतोय संक्रांतीला फडणवीस सरकार मोठं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देणार आहे आणि त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार की डिसेंबरमध्येच जानेवारीचा हप्ता येणार या संदर्भात अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाहीये। मात्र मकर संक्रांती आधी हे हप्ते जे दोन्ही आहेत अर्थातच डिसेंबर आणि जानेवारीचे हे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं कळतंय। याचाच अर्थ एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता 2100 रुपये देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाहीये, ती योजना अजून अंमलात आलेली नाहीये। मात्र याआधी लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले जात होते त्याप्रमाणे 3000 रुपये आता मकर संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडे। आपण बघतोय आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे, काय माहिती या संदर्भात? हा नक्कीच दिवाळीपूर्वी भाऊबीजेला महाराष्ट्र सरकारनं 2 हप्ते लाडक्या बहिणींना देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला। आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या आनंदामध्ये महायुती सरकार संक्रांतीला पुन्हा एकदा लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी 2 हप्ते एकदम देणार आहे आणि अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली होती। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे। तर ज्या लाडक्या बहिणी डिसेंबरमध्ये हप्ता येणार अशी आस लावून बसलेल्या होत्या त्यांना खरं तर ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण हा हप्ता जो आहे तो आता थेट जानेवारीमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचं कळतंय।